आजच्या संदेशाचं शीर्षक आहे शास्त्रेचं पुस्तक, याचा 16वा अध्याय 22वा वचन. शास्त्रेचं पुस्तक 16वा अध्याय 22वा वचन, ज्या ठिकाणी म्हटलेलं आहे, पण त्याचे मुंडन झाल्यानंतर, म्हणजे शमशोनाचे मुंडन झाल्यानंतर त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले. संदेशाचं शीर्षक आहे त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले. त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले. प्रिय बंधू भगिनींनो, ही आशा आहे. ह्या वचनात आशा आहे, पण जर ह्या वचनात सुरू केलं, ह्या वाक्यात सुरू केलं तर आम्हाला काहीच समजणार नाही. परंतु हा जो शमशोन आहे, ह्या शमशोनासंगती पाहिलं गेलं पाहिजे. आजच्या संदेशामध्ये आम्ही शमशोन आणि मंडळी याची तुलना करणार आहोत, याच्याकडे आम्ही लक्ष लावणार आहोत. मंडळी आणि शमशोन हे दोघं जण सारखे कसे आहेत, गोष्टी सारख्या कशा चालू आहेत मंडळीमध्ये आणि शमशोनाच्या जीवनामध्ये झालेल्या, याकडे लक्ष लावणार आहोत. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही म्हणतो शमशोनाकडे आलो, वाचलेला शास्त्रपाठ आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे, की ज्या शास्त्रपाठामध्ये आम्हाला सॅमसन आणि दलीला किंवा शमशोन आणि दलीला याचा असणारा वृत्तांत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, हा शास्त्रपाठ आपल्यापैकी सर्वांना माहीत आहे. काय काय झालं, कसं कसं झालं, कधी कधी झालं, कुठे कुठे झालं, काय झालं, कसं झालं, हे सर्व माहीत आहे. परंतु शमशोनाविषयी जर समजून घ्यायचं असेल तर आम्हाला शमशोनाच्या जन्माच्या अगोदर जाणं गरजेचं आहे. शमशोनाच्या जन्माच्या अगोदर ज्यावेळेस आम्ही पाहतो, जर आम्हाला शमशोनाचा अभ्यास करायचा असेल, शमशोनाची माहिती करून घ्यायची असेल, तर शास्त्रेच्या पुस्तकाच्या 13व्या अध्यायापासून आम्हाला पुढं शमशोनाच्या जीवनाविषयीची माहिती आम्हाला वाचायला भेटते, की जो शास्त्रपाठ आम्ही वाचलेला आहे 16व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत शमशोनाचा कार्यभाग आहे. या कार्यभागामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस आम्हाला पाहायला भेटतं की शमशोनाचा जन्म होण्याच्या अगोदर इस्रायल राष्ट्र हे शास्त्रेच्या पुस्तकातलं राष्ट्र आहे, की ज्यावेळेस त्यांच्यावर कुणी राजा नव्हता, ज्याला पाहिजे तसं तो जीवन जगत होता. मग हे देवापासूनच आहे याची काही त्यांना खात्री नव्हती, पण मला वाटतं ना करायचं, मग त्या पद्धतीने करण्याचा अट्टहास लोक करत होते. आणि ज्यावेळेस ह्या गोष्टी सगळ्या चालू होत्या त्यावेळेस यांच्यामध्ये साधारणतः जवळजवळ 10 ते 12 वेळेस एक सायकल रिपीट होते. हे वचनदत्त देशामध्ये आले, यहोशवाचा मृत्यू झाला. यहोशवाचा मृत्यू झाल्यानंतर यांना दुसरा कोणीही लीडर नव्हता, म्हणजे जो पुढे घेऊन जायला, असे याजक लोक होते पण लीडर नव्हता. आणि मग हे लोक काय करायचे की स्वतःच्या इच्छेप्रमाणे त्यांना हवं तसं जीवन जगू लागले. आणि जीवन जगल्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने हे देवापासून दूर गेले. आणि हे देवापासून दूर गेल्यानंतर मग हे देवापासून दूर गेलेले लोक, यांच्यावर देवाने अनुवादाच्या पुस्तकात सांगितलं होतं, जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत तर मी तुमच्यावरती 3 प्रकारे शिक्षा आणेल. पहिली शिक्षा होती देवाची, की मी तुमच्यावरती शत्रू राष्ट्र आणेल आणि हे शत्रू राष्ट्र तुमच्यावरती राज्य करेल. दुसरी शिक्षा होती, जरी तुम्ही मान्य केलं नाही तर मी तुमच्यावर नैसर्गिक आपत्ती आणेल, दुष्काळ किंवा त्यासारख्या गोष्टी, आणि तुम्हाला ते सहन करावे. ह्या दोन्ही गोष्टी तुमच्यावर आल्यानंतर पण जर तुम्ही बदलला नाहीत तर मी तुम्हाला जगामध्ये परागंदा करेल, देशोधडीला लावेल. आणि देवाने तेही इस्रायल राष्ट्रासंगती केलं. म्हणून आम्हाला जगामध्ये वेगवेगळ्या काण्याकोपऱ्यामध्ये आजही यहुदी लोक वस्तीला भेटत आहेत. भारत देशामध्ये आजही जवळजवळ 5 ते 6 हजारापेक्षा जास्त यहुदी बंधू भगिनी भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहे. मूळ यांचं वास्तव्य कोचीन, अलिबाग, मुंबईला किती जण जाऊन आले? मुंबईला रेल्वेचं एक स्टेशन आहे हार्बर राईनला, त्याला म्हणलेलं आहे मस्जिद बंदर. आणि हे जे मस्जिद बंदर आहे, अनेक वर्षानंतर आम्हाला असं वाटतं त्या ठिकाणी मस्जिद आहे आणि म्हणून त्याला मस्जिद बंदर म्हटलेलं आहे. अजिबात नाही. त्या मस्जिद बंदरच्या स्टेशनपासून काही अंतरावरती ज्यूइश सिनेगॉग आहे, की ज्याला पवित्र शास्त्रामध्ये मराठीत सभास्थान म्हटलेलं आहे. आणि ह्या सभास्थानाला त्या काळामध्ये लोक म्हणायची की ही मस्जिद आहे, आणि म्हणून त्या ठिकाणाचं नाव इकडं मस्जिद बंदर आहे आणि वेस्टर्न लाईनला चर्चगेट आहे. आणि मग हे लोक आजही भारत देशामध्ये राहत आहेत. अलिबाग ह्या ठिकाणी त्यांचं मोठं सभास्थान आहे. भारतातले किंवा पुण्या बिण्यातले बरीचसे लग्न ही त्या ठिकाणी होतात, अलिबागच्या सिनेगॉगमध्ये. आणि ज्या वेळेस आम्ही यांच्याकडे पाहतो, हा समाज जगभरामध्ये पांगला गेला. परंतु ज्या वेळेस देव अब्राहामासंगती करार करतो, अब्राहामाशी देव बोलतो, आणि अब्राहामाशी देव बोलत असताना उत्पत्तीचं पुस्तक याचा 15वा अध्याय, आणि त्यामध्ये परमेश्वर म्हणताना असं म्हणतो 18व्या वचनामध्ये, त्या दिवशी परमेश्वराने अब्राहामाशी करार करून सांगितले, मिस्राच्या नदीपासून ते महानदी फरात येतपर्यंतचा प्रदेश
मी तुझ्या संतानास देतो. केनी, कणिजी, कदमोनी, हित्ती, परिज्जी, रफाईम, आमोरी, कनानी, गिरगाशी व यबुशी या लोकांचा प्रदेश मी तुला देत आहे. हे सगळे लोक हे त्यावेळेसच्या असणाऱ्या वचनदत्त भूमीमध्ये यांची लहान लहान राष्ट्र होते. यांचं वर्चस्व होतं, यांचा राज्यकारभार चालू होता आणि सगळे लोक राज्यकारभार करत होते. आणि देव म्हणतो ह्या सर्वांचा प्रदेश मी तुला देईल. याच्यामध्ये कोठेही पलिष्ठी नाव नाही. आता युद्ध चाललंय ना सध्या, आहे ना. आजच्या असणाऱ्या ह्या शमशोनाच्या जीवनात गाझा आहे, म्हणजे गाझा आजचं हे तेच आहे. पलिष्टी आहेत हे ते पॅलेस्टाईन तेच पलिष्टी आहेत. ह्याच्यामध्ये कुठेही पलिष्टी नाही. मग पलिष्टी आले कुठून? हे मूळचे त्या देशाचे नाहीत. तर आमोसाच्या पुस्तकामध्ये त्याचं उत्तर देवाने दिलेलं आहे. आमोसाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि त्याच्या 7व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस परमेश्वराने ज्यावेळेस इस्रायल राष्ट्राला मिस्रामधून परमेश्वर ज्यावेळेस घेऊन आला, त्यावेळेस परमेश्वर घेऊन आल्यानंतर मिस्रामधून परमेश्वराने त्यांना तांबड्या समुद्रातून पार आणलं. त्यानंतर सिनाय पर्वतामध्ये परमेश्वर आणि मोशे याचं संभाषण आहे. त्या ठिकाणी बोलणं सुरू झालं. तिथं राज्य तयार झालं. तिथून ते वचनदत्त देशामध्ये मोशेच्या असणाऱ्या अधिकारामध्ये वचनदत्त भूमीत आले. त्या ठिकाणी राहू लागले. त्याच काळामध्ये परमेश्वर असं म्हणतो आमोसचं पुस्तक 9वा अध्याय 7व्या वचनामध्ये, इस्रायल वंशज हो, तुम्ही मला कुशाच्या वंशासारखे नाही काय, असे परमेश्वर म्हणतो. मी इस्रायल लोकांस मिसर देशातून, म्हणजे देवाने इस्रायल लोकांना मिसर देशातून आणले. त्याच काळामध्ये पलेष्टी लोकास कफ्तोरातून आणि आरामी लोकास किरातून आणले नाही काय. पलिष्टी मूळचे कफ्तोराचे वास्तव्य करणारे देव त्यांना तेथे घेऊन आला. का माहिती आहे का? अनुवादाच्या पुस्तकात देव म्हणतो जर तुम्ही माझं ऐकलं नाही तर तुमच्यावरती मी शत्रू सैन्य पाठवून ते तुमच्यावर राज्य करतील. त्या कारणासाठी देव घेऊन आला. आणि हे पलिष्टी इस्रायलाचा प्रमुख शत्रू म्हणून आजपर्यंत काम करत आहे. हे पलिष्टी तेव्हापासून त्या ठिकाणी वसलेले आहेत. हे पलिष्टी तेव्हापासून इस्रायल काम करतात. आणि शमशोनाचा जन्म होण्याच्या अगोदर हे पलिष्टी लोक इस्रायलावरती शत्रू सैन्य हे इस्रायलाचं राज्य करत होतं, त्रास देत होतं, शेतं जाळत होतं, मारत होतं. आणि अशा काळामध्ये आपल्या शास्त्रेच्या पुस्तकामध्ये आल्यानंतर आम्हाला शल्मोनाच्या जन्माविषयी पाहायला भेटतं की शमशोनाची आई आणि शमशोनाचे वडील हे दोघं जण आहेत. 40 वर्ष हे लोक पारत राहिल्यानंतर त्या ठिकाणी आहे की दान वंशातलं दुसरं वचन 13:2, दान वंशातला मनोहा नावाचा एक माणूस होता. त्याची स्त्री वांज असून तिला मूळबाळ नव्हते. परमेश्वराचे दूताने त्या स्त्रीला दर्शन देऊन म्हटले, पहा तू वांज असून तुला मूळबाळ झाले नाही, पण आता तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. आणि आता तू जपून राहा आणि द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नको किंवा कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नको, कारण तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. त्याच्या डोक्याला वस्त्र लावू नको, कारण जन्मापासून तो मुलगा देवाचा नाजीर होईल आणि इस्रायलास पलिष्ठाच्या हातून सोडवायस तोच आरंभ करील. तिने ह्या सगळ्या गोष्टी जाऊन आपल्या नवऱ्याला सांगितल्या. नवऱ्याला सांगितल्यानंतर नवरा म्हणू लागला, मला त्या माणसाला पुन्हा भेटायचंय. यांनी पुन्हा देवाकडे प्रार्थना केली आणि हा देवाचा दूत किंबहुना येशू ख्रिस्त पुन्हा भेटण्यासाठी आला. देवदूत निगोशिएशन करत नाही. देवदूत सांगितलं तेवढंच काम करून निघून जातो. निगोशिएशनाचं काम देवदूताकडे नाही. आणि म्हणून ज्यावेळेस ते येतात, आल्यानंतर मनोहाला आणि मनोहाची स्त्री त्याला म्हणतात, जे बाळ आम्हाला होणार आहे ह्या बाळाचं संगोपन कसं करायचं ते तू आम्हाला शिकव, कारण हे बाळ वेगळं आहे. प्रत्येक बाळ निळारा आहे. प्रत्येक बाळ एकाच साच्यामध्ये घालून त्याचं संगोपन करता येत नाही आणि आम्हाला तर आतापर्यंत बाळच झालेलं नाहीये. तर तू सांग संगोपन कसं करायचंय. आणि आम्हाला संगोपनासाठी इतर लोकांचे धडे नकोयत, माझ्या आईवडिलाकडून नकोयत, माझ्या सासू सासऱ्याकडनं नकोयत. तर आम्हाला संगोपन करण्यासाठी हे देवा तू आम्हाला शिकव, तू आम्हाला सांग. आणि मग तो सांगतो काय काय करायचं. आणि तो दूत परमेश्वराचा म्हणताना असं म्हणतो, मी जे सांगितलं त्या स्त्रीने ह्याच्या आज्ञापालन करायला हवं, कारण की जे बाळ तुम्हाला होणार आहे ते परमेश्वरासाठी नाजीर असेल, परमेश्वरासाठी समर्पित असेल. त्याला परमेश्वराशिवाय दुसरं काही करता येणार नाही. त्याला
परमेश्वराने मातेच्या उदरातून निवडून घेतलेला आहे. इर्म्याच्या पुस्तकाच्या 5व्या अध्यायामध्ये इर्म्याला म्हणले, तुझ्या आईच्या उदरात असताना मी तुला बोलावलेलं आहे, मी तुला पाचारण केलेलं आहे. परमेश्वर या ठिकाणी म्हणताना असं म्हणतो, हा जो शमशोन आहे, ह्या शमशोला मी वेगळं केलेला आहे. हा नाझीर आहे, हा वेगळा केलेला आहे, हा इतरांसारखा नाही. परमेश्वराने मत्ती कृष्ण शुभवर्तमानात सांगितलं की मी जातो, आणि योहान कृष्ण शुभवर्तमानात सांगितलं येशूने, मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो. परंतु मंडळी ही देवाने वेगळी केलेली मंडळी आहे. मंडळी ही जगासारखी नाही. मंडळी ही जगातल्या गोष्टी करण्यासाठी नाही. मंडळी ही ज्याप्रमाणे शमशोन हा नाझीर होता, देवाला समर्पित होता, त्याप्रमाणेच ही जी असणारी ख्रिस्ताची वधू आहे, ख्रिस्ताची मंडळी आहे, ही सर्व समर्थ देवाला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, शमशोनाच्या जीवनातली असणारा आलेख आणि अधोगती, त्याचप्रमाणे मंडळीच्या ऐतिहासिक मंडळीमध्ये आम्हाला वारंवार ते पाहायला भेटतं. शमशोन जीवन जगू लागला, आई वडिलांनी चांगलं संगोपन केलं. मंडळीचं संगोपन करण्यासाठी देवाने देवाचे नियम दिलेत. मनोहाने विचारलं, कसं संगोपन करू? आणि देवाने मंडळीला सांगताना सांगितलं, मंडळीचं संगोपन कसं करायचं. देवाचं वचन हे मंडळीचं संगोपन करण्याचं बेसिक पुस्तक आहे. देवाच्या पुस्तकाशिवाय, बायबल शिवाय मंडळीचं संगोपन होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे मनोला सांगितलं त्याच्या पत्नीला की तू द्राक्षरस पिऊ नकोस, मद्य पिऊ नकोस, काही अशुद्ध पदार्थ खाऊ नकोस, त्याचप्रमाणे परमेश्वराने मंडळीला पण येशूच्या द्वारे मत्ती कृष्ण शुभवर्तमान सांगितलं, तू पृथ्वीचं मीठ आहेस. मिठाचा खारटपणाच गेला तर त्याचा काय उपयोग? ते बाहेर रस्त्यावर फेकलं जाऊन पायाखाली तुडवलं जाण्यापलीकडं दुसरी कुठलीही गोष्ट त्या मिठापासून प्राप्त होऊ शकत नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात, आणि प्रकाश असणारं घर लपवलं जातं तर डोंगरावर वसवलं जातं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, शमशोनासाठी नियम दिले, आणि तो म्हणताना असं म्हणतो, तुझ्या पत्नीला मी दिलेल्या आज्ञा पाळायला लाव. परमेश्वराने देखील मंडळीला ज्यावेळेस आपल्यासाठी निवडून घेतलं, त्यावेळेस देवाची इच्छा आहे मंडळीने देखील देवाच्या आज्ञेचं पालन करावं, देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं, आपल्या स्वतःला शुद्ध करीत राहावं, पवित्रतेकडून पवित्रतेकडे जावं. आणि म्हणून संत पाऊल लिहिताना असं म्हणतो की प्रिय बंधूजन हो, मंडळी ही डागविरहित आणि सुरकुती विरहित असावी. मंडळीविषयी जे लिहिलं ना, डागविरहित आणि सुरकुती विरहित, ते जे आहे त्याचा अर्थ जो आहे ते आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून. आध्यात्मिक दृष्टिकोनातून, भौतिक दृष्टिकोनातून नव्हे. जगातली कुठलीही मंडळी परिपूर्ण नाही. प्रत्येक मंडळीमध्ये कमतरता आहेत. मग कुणी कितीही क्लेम केला, एक माणूस काय वर्षापूर्वी मंत्राणा म्हणायचा, देवाचा सेवक, माझी मंडळी परिपूर्ण मंडळी आहे. आणि ज्या वेळेस त्यांनी ते बोलायला सुरुवात केलं, तेव्हापासून त्यांच्या सेवेला अधोगती सुरू झाली. कारण जगात कुठली मंडळी परिपूर्ण मंडळी नाही. यरुशलेमेची आद्य ख्रिस्ती मंडळी देखील परिपूर्ण मंडळी नव्हती. म्हणून मगाशी जो शास्त्रपाठ वाचला प्रबोधनाच्या वेळेस, तो म्हणतो तुमच्यामध्ये वाद आहेत, हे असणारच आहेत. आम्ही अपूर्ण आहोत. संत पावलासारखा देवाचा सेवक की जो म्हणताना असं म्हणतो, मी परिपूर्ण झालो नाही, मी अपूर्ण आहे. ज्या वेळेस मी ख्रिस्ताच्या समक्ष एक अनंतकालिक जीवनात जाईल, त्यावेळेस मला पूर्णता प्राप्त होईल. परंतु अपूर्णतेमध्ये राहत असताना पूर्णतेकडे प्रवास करणं हा मंडळीला देवाने दिलेला दृष्टांत आहे. आणि म्हणून देवाने ते पाळण्यासाठी देवाने देवाचं वचन दिलं. ज्या वेळेस मंडळी देवाच्या वचनावर विसंबून राहते, त्यावेळेस त्या मंडळीची उन्नती होते. कारण की ते म्हणतात, देव म्हणतो त्याप्रमाणे मंडळी जीवन जगू लागते. आणि म्हणून त्या दूताने सांगितलं, ह्या स्त्रीने द्राक्षरस पिऊ नये, कारण द्राक्षरस पिल्याने तिच्या पोटामध्ये जे बाळ आहे ते दूषित होणार होतं. आम्हाला ज्यांना मंडळीसाठी सेवा करण्यासाठी देव पाचारण करतो, आम्ही तर जास्त चाणाक्षपणे पाहायला पाहिजे. मंडळीच्या आध्यात्मिक जीवनाला आम्ही कलंक लावत नाही ना, मंडळीचं जीवन आम्ही सुरकुतीत करीत नाही ना, मंडळीच्या जीवनावरती डाग लागला जात नाही ना.
जे वचनात दिलंय ते तिला पाळायला लाव. आणि परमेश्वराचं वचन म्हणतं हे वचन मी दिले, हे देवाचं वचन. 2 तिमोथी 3:16 मध्ये लिहित असताना लिहिलं आहे, प्रत्येक ईश्वरप्रिय शास्त्रलेख, सद्बोध, सुधारणूक, नीती शिक्षण, दोष दाखवणे यासाठी दिले. कारण यासाठी की देवाचा प्रत्येक सेवक चांगल्या कामासाठी सिद्ध व्हावा. जर आम्हाला चांगल्या कामासाठी सिद्ध व्हायचंय तर देवाच्या वचनापेक्षा दुसरी गोष्ट नाही. देवाच्या वचनाच्या वर ह्याच्यावर काही नाहीये. देवाच्या वचनाच्या वर आम्ही काही ठेवू शकत नाही. देवाच्या वचनावर कुठलेही नियम, न्याय, निर्णय ठेवू शकत नाही. जे सगळं आहे ना ते देवाच्या वचनाच्या खाली आहे. सगळं देवाच्या वचनाच्या खाली आहे. देवाचं वचन सर्वश्रेष्ठ आहे आणि सगळं ह्या देवाच्या वचनाच्या खाली येणं गरजेचं आहे, कारण की ते महत्त्वपूर्ण आहे. त्याशिवाय आम्ही ज्याप्रमाणे मनोहाची पत्नी शमशोनाला जीवन देत असताना ती पवित्र राहिली, त्याप्रमाणे आम्ही मंडळीला पवित्रतेमध्ये वाढवू शकतो. कारण की परमेश्वराने मंडळीला पवित्रतेकडून पवित्रतेकडे नेण्यासाठी. दुसरी महत्वाची गोष्ट, त्याने आई वडिलांना सांगितलं, मी ह्या मुलाचा जन्म का करत आहे, का ह्या मुलाचा जन्म होत आहे. 1948 साली त्यावेळेसचे अमेरिकेचे असणारे राष्ट्राध्यक्ष, नाव विसरलो, टी वरून त्यांचं नाव आहे, नाव विसरलो, ते जे आहेत त्यांच्याविषयी म्हटलं जातं, ज्यावेळेस इस्रायलाची स्थापना झाली त्यावेळेस इस्रायलमधून मुख्य रबी हे अमेरिकेत गेले. व्हाईट हाऊसमध्ये जाऊन त्यांना भेटले आणि व्हाईट हाऊसमध्ये त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटल्यानंतर हे मुख्य रबी त्याच्याशी बोलत असताना म्हणताना म्हणाले, तुम्हाला माहीत आहे का तुम्ही काय केलं ते. देवाने तुमच्या आईच्या उदरामध्ये ज्यावेळेस तुम्हाला पाठवलं त्या अगोदरच देवाने तुमच्यासाठी ही योजना केली होती की तुमच्या कारणाने 10 मे 1948ला इस्रायल राष्ट्र 2,500 वर्षाच्या पारतंत्र्यातून किंवा जगभरामध्ये विखुरलेल्या परिस्थितीतून हे पुन्हा 10 मे 1948ला त्यांनी पुन्हा राज्य म्हणून उभा राहावं आणि तुमचा त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे. आणि तो राष्ट्राध्यक्षाच्या त्यावेळेस बसलेले जे लोक आहेत त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की राष्ट्राध्यक्ष रडू लागले, कारण ते म्हणाले, मी कधी हा विचार केला नाही, पण देवाने हजारो वर्षापूर्वी विचार केला आणि योग्य वेळेस माझ्या आईच्या उदरामध्ये मला पाठवलं यासाठी की 10 मे 1948ला इस्रायल राष्ट्राची पुन्हा पुनर्स्थापना व्हावी. आणि म्हणून देव मला घेऊन आला. आज आम्ही जे सर्वजण ह्या ठिकाणी बसलेलो आहोत, आमच्यापैकी एकही या जगामध्ये ऍक्सिडेंटली जन्माला आला नाही. सहज कधी कधी घरामध्ये लोक म्हणतात हा रॉंग नंबर आहे, आईबाप म्हणतात, कारण त्यांना असं वाटतं आमच्या योजनेमध्ये जन्माला आला नाही. जगात कुणी रॉंग नंबर नाही. देवाने योजलं म्हणून आम्ही ह्या काळात जीवन जगत आहोत. पुढच्या रविवारी सांगणार आहे आम्ही कोणत्या काळात जीवन जगत आहोत. हा आमचा काळ साधा सुद्धा नाहीये. शमशोनाविषयी भाकीत करण्यात आलं. शमशोनाविषयी भाकीत करण्यात आलं. जाता जाता गोष्ट क्लिअर करतो. भाकीत केलं यासाठी की देवाच्या उदात्त योजनेमध्ये ते काम करतं. 2 शब्द इंग्रजीमध्ये आहेत, एक आहे फ्युचरिस्टिक आणि एक आहे प्रॉफेटिक. फ्युचरिस्टिक आणि प्रॉफेटिक यामध्ये फरक आहे. प्रॉफेटिक काय आहे तर जे देवाच्या वचनामध्ये बसतं, देवाच्या उदात्त योजनेत बसतं, त्याला आपण प्रॉफेटिक म्हणतो, की जे देवाने ठरवलंय आणि देवाची योजना त्याला अप्रूव्ह करते की हे असंच होणार आहे. आणि फ्युचरिस्टिक म्हणजे काय की मनुष्य सांगतो असं घडणार तसं घडणार आणि देवाचं वचन त्याला विरोध करतं. अनुवादाचं पुस्तक 18वा अध्याय तो म्हणतो तू शुकून पाहू नकोस, उद्या काय घडणार ते पाहायला जाऊ नकोस. आम्हाला ज्यावेळेस एखादी गोष्ट सांगितली जाते त्यावेळेस ह्या असणाऱ्या पवित्र शास्त्र जे आमचं टेक्स्ट बुक आहे ते अप्रूव्ह करतं का पाहायला पाहिजे. कधी कधी लोक म्हणतात देवाच्या आत्म्याने दाखवलं. योहान कृष्ण शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी जातो म्हणजे सत्याचा आत्मा तुमच्याकडे येईल आणि हा सत्याचा आत्मा जे काही मी तुम्हाला शिकवलं त्याविषयी तुमची कशाविषयी जे देवाने जुन्या करारात नवीन करारात येशूने शिकवलं त्याविषयी तो माझी खात्री करेल. देवाने दाखवले असं जर कोण म्हणतं ना पवित्र आत्म्याच्या द्वारे, देवाच्या वचनामधून त्याची खात्री झाली पाहिजे. आणि देवाच्या वचनाचा सिद्धांत आहे 2 किंवा 3 साक्षीदाराविषयी शिवाय गोष्ट मान्य करू नकोस. स्वतः बायबलमधली वचनं
बायबलमधली स्टेटमेंट, त्याला कुठं ना कुठं पवित्र शास्त्रामध्ये 2 किंवा 3 साक्षीदार कमीत कमी देवाने ठेवलेत तर ते वचन यथायोग्य प्रमाणे चालतं, हा त्याचा अर्थ आहे. आणि परमेश्वराने सांगताना त्या मनोवाच्या बायकोला म्हणायला सांगितलं, तुमचा मुलगा जो जन्माला येणार आहे तो बलिष्ठापासून ह्या राष्ट्राची सुटका करेन. देवाने मंडळीला पण दृष्टांत दिलेला आहे आणि देवाने मंडळीला दिलेला दृष्टांत फार साधा आणि सोपा आहे. मत्तई शुभवर्तमान 28 अध्याय 19 आणि 20 वचनात म्हणलेलं आहे, तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि जे जे काही मी तुम्हास आज्ञा पिले ते सर्व त्यास पाळाव्यास शिकवा. मार्क शुभवर्तमानाचा 16 अध्याय त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस सुवार्ता सांगा. सुवार्ता सांगणं आणि शिष्य करणं यात फरक आहे. मार्क शुभवर्तमानाला सांगितलं सुवार्ता सांगा, कारण मार्क शुभवर्तमान हे जे ख्रिस्त इतर लोक आहेत, जे अविश्वासू लोक आहेत त्यांच्यासाठी लिहिलेलं आहे आणि म्हणून सांगितलं तुम्ही जाऊन सुवार्ता सांगा. मत्तई शुभवर्तमान यहुदी विश्वासणाऱ्यांसाठी लिहिलेलं आहे की जे नवीन ख्रिस्तामध्ये वाढत आहेत आणि त्यांना म्हणून लिहिलं आहे तुम्ही जाऊन त्या शिष्य करा आणि जे जे काय मी तुम्हाला आज्ञा पिले ते त्यास पाळाव्यास शिकवा. हा फरक आहे. पण आम्ही सगळीकडे नुसतंच म्हणतोय सुवार्ता सुवार्ता सुवार्ता. शिष्य करण्यासाठी बोलावलेले आम्ही लोक आहोत. शिष्य करण्यासाठी बोलावलेले आम्ही लोक आहोत. आम्ही साधे सुधे नाही. आणि शिष्य कोण करू शकतो? जो मुळात कोणास तरी शिष्य आहे. मी नेहमी एका माणसाचं नाव वापरतो, फादर जोरम. फादर जोरम 2ऱ्या शताब्दीमध्ये हा संत योहानाचा शिष्य होता. संत योहान कोणाचा शिष्य होता? येशूचा शिष्य होता. आणि ही असणारी परंपरा मध्ये कुठेतरी खंडित झाली. देवाने मंडळीला शिष्य करण्यासाठी पाचारण केले. त्यानंतर मंडळीला प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 8 वचन, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. यहुद्यात, यरुशलेमेत, सर्व यहुद्यात, शम्रोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. देवाने मंडळीला देवाचं साक्षी होण्यासाठी बोलावलंय, यासाठी की जगामध्ये जाऊन त्यांनी जगाला जिंकावं. ज्याप्रमाणे शमशोनाला सांगितलं हा बलिष्ठांपासून तुमची सुटका करेल, हा तुम्हाला बलिष्ठांपासून शांती देईल, त्याप्रमाणे मंडळीसाठी देवाने दिलेला दृष्टांत आहे. तुम्ही लोक जे बांधलेले आहेत त्यांना आम्ही सोडवायला हवं, जे कठीण काळात आहेत त्यांना आम्ही मोकळं करायला हवं, जे बंधनामध्ये सैतानाचे आहेत त्यांना तिथून सोडवून आणायला पाहिजे. मंडळीचा हा दृष्टांत आहे. आणि मंडळीचा दुसरा दृष्टांत प्रभू येशू ख्रिस्त योहान शुभवर्तमानात देतो आणि तो म्हणताना असं म्हणतो, तुम्ही एकमेकावर प्रीती करा म्हणजे त्यातून लोक ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. आम्ही कोणावर प्रीती करायची? एकमेकांवर. इथं बसलेल्यापैकी किती जणांना असं वाटतं की आम्ही चांगले आहोत? मी तर चांगला नाही. जर कोणाला असं वाटतं मी चांगला आहे, त्याने जाऊन आपल्या जोडीदाराला विचारायचं मी चांगला आहे का? तो आपले 10 दुर्गुण दाखवल. परंतु तरी देवाची कृपा आमच्यावर नवीन झाली आणि देवाने आम्हाला शिष्य करण्यासाठी आणि इतरांवर प्रीती करण्यासाठी पाचारण केलं. ज्याप्रमाणे शमशोनाला बोलावलं त्याप्रमाणे मंडळीला बोलावलं. कार्यकाळ सुरू झाला. आता हे सगळं होत असताना मध्येच एक गोष्ट घडली की हा आता शमशोन मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर त्याच्या सेवेचा कार्यकाळ सुरू झाला. आणि त्या ठिकाणी पहिली महत्वाची गोष्ट आहे, शमशोनाला एक पलिष्ठी मुलगी आवडली. शमशोनाला एक पलिष्ठी मुलगी आवडली आणि तो आई वडिलांनी येऊन म्हणाला, डॅडी मला एक मुलगी आवडली. आणि डॅडीने विचारलं कोणती मुलगी आवडली? आणि त्यांनी सांगितलं अमुक अमुक शहरात अमुक अमुक मुलगी आहे. आणि वडील आणि आई वडील दोघं म्हणतात शमशोन हे बरोबर नाही, शमशोन हे बरोबर नाही, कारण की ती पलिष्ठी मुलगी तुला आवडली. आपल्या कुळामध्ये आपल्या लोकांमध्ये तुला आवडेल अशी मुलगी नव्हती काय? आणि शमशोनाने हट्ट धरला की नाही मला हीच मुलगी हवी आहे. आणि मग ते शमशोनाला हट्ट धरल्यामुळं आईबाप गेले. शमशोन त्याचा दृष्टिकोन सोडून आता जगाकडे पाहू लागला. ज्यावेळेस मंडळी आपला दृष्टांत सोडून जगाकडे पाहू लागते त्यावेळेस मंडळी
ख्रिस्ताचा दृष्टांत विसरू लागते. ज्या वेळेस देवाचे लोक देवाच्या दृष्टांतापेक्षा जगाचा दृष्टांत पाहू लागतात, त्यावेळेस देवाचे लोक आणि मंडळी देवाने दिलेला उदात्त हेतू आणि दृष्टांत आणि आज्ञाचं त्यांना विस्मरण होऊ लागतो. ज्याप्रमाणे शमशोन झालं. आणि आई वडील दोघं जात असताना हे दोघंही निघाले आणि मुलगाही निघाला शमशोन. शमशोन दिसायला कसा होता हो? शमशोन दिसायला कसा होता? या अजय या इकडे जरा. हा या. तर मोहित तू ये बाळा. हा ये, तू जरा उंच आहे त्यांच्यापेक्षा. ये. हा यायच्या अगोदर एक उदाहरण सांगतो बरं. ह्याला बघा आधी. शमशोन ह्याच्यापेक्षा जास्त हट्टाकट्टा नव्हता. आपण अनेक वेळेस चित्रात पाहतो शमशोन असा त्याच्या खांद्यावरती मोठंची मोठं दाराची वेस असते, त्याचं गेट आपल्या खांद्यावर घेतो, तो घेऊन चाललाय. त्याचे असे मोठे आर्म्स दाखवतात, असे आलेले 4 आर्म्स त्याचे मोठे दाखवतात, विंग्स दाखवतात. धट्टा कट्टा म्हणजे. शमशोन तसा नव्हता. शमशोन तसा असताना तर दलीलाने त्याला कधीच विचारलं नसतं की बाबा रे तुझ्या सामर्थ्याचं गुपित काय? इथं उभं राहणं फार कठीण आहे बरं का. आज हा आला ऑकवर्ड झाला. मागच्या आठवड्यामध्ये रोनक आला नाही, रिकू कुंदनचा मुलगा, त्याला काय समजा म्हणलं थांब थांब शांत हो, है ना. इथं यायचं कठीण आहे. शमशोन हट्टाकट्टा नव्हता, है ना. शमशोन सर्वसाधारण होता, परंतु देवाचा आत्मा ज्या ज्या वेळेस त्याच्यावर संचार करत होता त्यावेळेस देव त्याला सामर्थ्य देत होता. आता इस्रायलमध्ये 7 तारखेला जे घडलं, एका सोसायटीमध्ये कुबित म्हणजे सार्वजनिक सोसायटी, त्या ठिकाणी राहणारे लोक होते आणि हमासचे असणारे टेररिस्ट घुसले. आणि त्यावेळेस त्या सोसायटीमध्ये राहणारा एक इस्रायली सोल्जर होता. आणि ह्या इस्रायली सोल्जरने त्याच्या लक्षात आले की जे आलेत हे आपले लोक नाहीत, हे घातपात करायसाठी आलेत. तो आपल्या रूममध्ये गेला, त्याचा ड्रेस त्याने घातला आणि त्या एकट्या सोल्जरनी जवळजवळ 17 हमासचे असणारे लोक मारले. आणि ते सगळी सोसायटी म्हणली हा आमचा शमशोन आहे, कारण ह्याने आमच्या सगळ्यांना वाचवलं. शमशोन हट्टाकट्टा नव्हता, पण शमशोन निघाला. आई वडील पुढे चालेत, मध्ये शमशोन बाजूला गेला आणि त्याच्यासमोर सिंह आला. सिंह आल्यानंतर शमशोनाने त्याला धरलं आणि कोकरू फाडावं तसं त्याने त्याला तोंडाला धरून 2 तुकडे केले, त्याला फेकलं आणि तो गेला. आणि तो गेल्यानंतर बघून बिघून आला. आता परत जात असताना त्याच्या लग्नाची तारीख जवळ आली, म्हणून बाप आई मुलगा 3 जण निघाल्यानंतर शमशोनाला आठवलं मी एक सिंह फाडून फेकलाय, काय झालं बघावं. त्या ठिकाणी गेल्यानंतर शमशोनाला त्या सिंहाच्या कवेमध्ये किंवा त्याच्या असणाऱ्या त्या अस्थिपंजरामध्ये त्याला मध लागलेला दिसला आणि शमशोनाने मधामध्ये हात घातला, मध खाल्ला. तो फार टेस्टी होता. तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यावेळेसच्या रीतीप्रमाणे शमशोनाने बॅचलर पार्टी दिली. मी येऊ शकतो, जे राहिलेत आजयपासून पलीकडचे सोडून पुढचे नाही. जॉय पण नाही, जॉयची बायको घरी येईल. बर, बॅचलर पार्टी दिली आणि बॅचलर पार्टी त्याने कोडा घातलं आणि त्या कोड्याचं उत्तर काय भेटाना. तो म्हणला एक तर मी तुमच्या 30 जणांना पोशाख देईल, नाहीतर तुम्ही मला पोशाख द्या. हे विचार करून वैतागले. त्याने त्याच्या पत्नीला दावणीला बांधलं, तुझा नवरा आम्हाला लुबाडायला आलाय काय, तर अमुक तमुक हे 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 10 गोष्टी. आणि ते म्हणल्यानंतर त्यांनी सांगताना सांगितलं अगं काय नाही, साध आणि सोपं, मी सिंह मारला होता, सिंहामध्ये मध भेटला, सिंहाच्या कवेतला मध हा इतर मधांपेक्षा गोड आहे, ते कोडं घातलं होतं. आणि शमशोन जसा विवाहाच्या वेळेस येऊ लागला तसे या 30 जणांनी घोळका केला आणि त्याला सांगितलं की सिंहापेक्षा श्रेष्ठ काय आणि सिंहाच्या कवेतल्या मधापेक्षा गोड ते काय. आणि शमशोन त्यांना म्हणताना म्हणाला तुम्ही माझ्या कालवडीला म्हणजे जिच्याशी माझा विवाह होणार आहे तिला तुम्ही नांगराला जुंपल्यामुळं तुम्हाला उत्तर मिळालं, नाहीतर तुम्हाला उत्तर कधी मिळालं नसतं. शमशोनाच्या अधोगतीची सुरुवात झाली. बलिष्ठी मुलगी आवडली आणि शमशोन जाऊन एक ठिकाणी 30 लोक मारले, 30 पोशाख आणले, ह्यांना दिले. शमशोन खूप चिडला, आपल्या घरी निघून गेला. जाताना काही कोणाच तरी शेत वगैरे जाळलं, आपल्या घरी गेला आणि परत त्याला नाही आपली एक बायको करायची ते जावं. आणि जाऊन पाहतो तर ह्या असणाऱ्या माणसाची बायको दुसऱ्या त्याच्या मित्राला देऊन लग्न निघून गेली. शमशोन खूप चिडला. शमशोनाने 30 लांडगे धरले, 2-2 लांडगे बांधले, त्यांच्या शेपटात मशाला बांधली आणि दिली बलिष्ठांच्या शेतात सोडून. सगळं बलिष्ठांचं शेत जळालं.
कुणी केलं, कुणीतरी सांगितलं शमशोनाने केलं. शमशोन देवाच्या वचनापेक्षा, देवाच्या नियमापेक्षा आता शमशोन पलिष्ठी लोकांकडे जास्त पाहू लागला. लंडनमध्ये एक पाळक होते आणि बरेच वर्ष सेवेला झाले आणि सेवेला झाल्यानंतर त्यांची बायको म्हणली आपण आता घटस्फोट घेऊन वेगळे होऊ. आणि ते पाळक साहेब म्हणले काय झालं? नाही आपण घटस्फोट, कारण की तुमच्याकडे माझ्यासाठी वेळ नाही. आणि ते म्हणताना म्हणायचे मी देवाचं काम करतो, मला 24 तास काम केलं पाहिजे. आणि ती बायको म्हणायची अहो बाकी पाळक लोक करत नाहीत. नाही मला 24 तास, सैतान 24 तास काम करतो. आणि आता हा वाद एक दिवस शिगेला गेला आणि मग आता कोणाकडे जायचं, कोणाकडे विषय मांडायचा. मग त्यांच्याच ओळखीतले एक सिनियर पास्टर होते, त्या सिनियर पास्टरकडे आले. पाळक साहेबांशी बोलणं सुरू झालं आणि पाळक बोलत असताना म्हणाले अरे पण काय प्रश्न आहे तुमचा, का तुम्हाला घटस्फोट घ्यायचा, का वेगळं घ्यायचं? आणि ती बाई म्हणली ह्यांच्याकडे माझ्याकडे वेळ नाही, गेल्या कित्येक वर्षामध्ये आम्ही दोघं जण संगती कुठं फिरायला गेलो नाही. ह्यांनी मला जेव्हा उठतात की घेतात बायबल टाकतात शबनमध्ये की निघाले बाहेर. मग पाळक साहेब ते वयोवृद्ध पाळक विचारू लागले काय चाललंय, कसं चाललंय? आणि ते म्हणले पाळक साहेब ही चुकीचं बोलते. आणि पाळक साहेब म्हणले काय चुकीचं? पाळक साहेब सैतान 24 तास काम करतो, मग आम्ही 24 तास काम करायला नको. पाळक साहेब म्हणले तुझं रोल मॉडेलच चुकीचं आहे. पाळकाचं रोल मॉडेल कोण पाहिजे? देवाच्या लोकांचं रोल मॉडेल कोण पाहिजे? येशू, बरोबर ना? तू जर सैतानाला रोल मॉडेल केलं तर सैतानासारखाच वागशील ना, बरोबर आहे ना? म्हणून तू सैतानासारखा वागतो, बायकोवर प्रीती करत नाही. पाळक साहेबांनी त्यांना 15 दिवसाची सुट्टी घ्यायला लावली. स्वखर्चाने त्यांना तिकीट दिलं, 15 दिवसाचं एक ठिकाणचं बुकिंग दिलं आणि तुम्ही दोघं जा, मी तुझ्या सिनियर पास्टरशी बोलतो. 15 दिवस सुट्टी सँक्शन झाली, दोघं गेले. तिथून आल्यानंतर मरेपर्यंत दोघांनी आनंदाने सुट्टी केली, कारण पाळक साहेबांचा फोकस बदलला. शमशोनाचा फोकस होता पलिष्ठी, तो देवाकडे पाहत नव्हता. आम्ही कोठे पाहतो हे फार महत्वाचं आहे. मंडळीचा जर फोकस चुकला तर मंडळी देखील वेगळ्या दृष्टीने पाहू लागेल. मंडळीला एका कामासाठी बोलावलंय. संत पाऊल म्हणतो ज्याप्रमाणे मोशेने अरण्यात सर्प उंच केला त्याप्रमाणे देवाच्या पुत्राला तुम्ही उंच करा, म्हणजे लोक त्याकडे आकर्षित होईल. मंडळीमध्ये पाळकाला उंच करायचं नाही, मंडळीमध्ये वडील मंडळाला उंच करायचं नाही, मंडळीमध्ये गरीबाला उंच करायचं नाही, श्रीमंताला उंच करायचं नाही, मंडळीमध्ये ख्रिस्ताला उंच करायचं. त्यावेळी जग त्या ख्रिस्ताकडे पाहिल आणि त्याच्याकडे ते आकर्षित होऊन ते द्राक्षमळ्यामध्ये त्यांची भर पडत राहील. पण शमशोन आता पलिष्ठ्याकडे पाहू लागला. स्वकेंद्रित जीवन झालं. मला बायको दिली नाही का, दिलं जाळून. शमशोन गेला. शमशोनाच्या अधोगती सुरुवात झाली. पहिलं तो देवाचा दृष्टांत सोडून बाहेरच्या लोकांमध्ये लग्न करायला गेला. आता दुसरं हे कृत्य केलं. तिसरं कृत्यामध्ये शास्त्र स्पष्ट, शास्त्र कोणाचाही पाप लपवत नाही. आणि शास्त्राने सांगितलं शमशोन एका वेश्येकडे केला आणि त्या वेश्येकडे ज्यावेळेस शमशोन, त्याच्या अगोदरची घटना आहे. त्याच्या अगोदरची घटना ही आहे की ज्यावेळेस शमशोन तिथे गेला, ही तिसरी महत्वाची गोष्ट आहे. शमशोन तिथे गेल्यानंतर हे पलिष्ठी लोक येऊन यहुदी लोकांना त्रास देऊ लागले. त्याने आमचं शेत जाळलं, तुम्ही त्याला आमच्या हवाली करा. आणि मग यहुदी लोकातून 3,000 लोक आले आणि ते शमशोनाला म्हणजे शमशोन त्यावेळेस एका गुहेत राहत होता. तो म्हणला काय झालं, हे पलिष्ठ त्यांनी सांगितलेलं आहे की त्याला धरून आणून तुम्ही आमच्या स्वाधीन करा. आणि मग हे लोक म्हणताना म्हणाले की शमशोना तू चल. शमशोनाने विचारलं तुमच्यापैकी एकही माझ्यावर हात चालवणार नसाल तर मी तुमच्या संगती यायला तयार आहे. कारण ह्या सगळ्यांना हे माहीत होतं की देवाचा आत्मा उतरल्यानंतर शमशोन काय करू शकतो. आणि ते म्हणाले आम्ही हात चालवणार नाही. आणि ह्या यहुदी लोकांनी, त्याच्या वंशाच्या लोकांनी, त्याला बांधलं आणि नवीन दोऱ्याने बांधून पलिष्ठ्यांकडे नेलं. प्रिय बंधू भगिनी, येशू ख्रिस्त म्हणतो शेवटच्या काळी असे दिवस येतील की भाऊ भावाला धरून देईल, मित्र मित्राला धरून देईल. आणि आज ख्रिस्ती जगामध्ये हेच चालू आहे. देवाचं गौरव बाजूला राहिलं. ह्याला खाली करण्यासाठी त्याला धरून द्या, त्याला खाली करण्यासाठी ह्याला धरून द्या, आणि ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात. आणि तो तरी म्हणताना म्हणतो तुम्ही माझ्यावर हात चालवणार नाही. नव्या दोऱ्या बांधून नेल्या आणि ते समोर पलिष्ठ एकदा दिसले की देवाच्या आत्म्याने पुन्हा संचारला. सगळे दोर जसे जळावेत तसे त्याच्या अंगावर जळून पडले. त्या दिवशी खूप पलिष्ठांना मारलं आणि पुन्हा तो आला आणि आपल्या घरी निघून गेला. येशू म्हणतो शेवटच्या काळी ज्यावेळेस मी येईल त्यावेळेस मला विश्वास आढळेल काय? स्वकेंद्रित इस्रायल लोकांचं जीवन.
आम्ही वाचावं म्हणून आम्ही ह्या असणाऱ्या शमशोनाला त्यांच्या हवाली करतो. आमचं भलं व्हावं म्हणून आम्ही दुसऱ्याला बळी देतो. ह्याला म्हणतात मराठीमध्ये बळीचा बकरा. कुठे कोणाला तरी प्रत्येक वेळेस एखादा बळीचा बकरा लागतो ना, मग ते कोणालाही धरतात. बा कधी कधी सहज घरी कोणाच्या जेवायला गेलं ना आणि जेवण जर बरोबर झालं नाही ना, कुणी केलं जेवण? आईने. ते म्हणते काय झालं, उदाहरण समजा मी पाळक साहेब आज मुलीने फोडणी घातली म्हणून आज झाले. कोणावर टाकलं? त्या मुलीला तर बिचारायला माहीत पण नसतं. साधं उदाहरण सांगितलं. आणि आमच्यामध्ये हा स्वभाव येदेन बागेतून आलाय. आदामाला विचारलं, आदामाने टाकलं हवेवर. नाही, हवेला विचारलं, हवेने टाकलं आदामावर. सॉरी, आदामाला विचारलं, आदामाने हवेवर टाकलं. हवेला विचारलं, हवेने टाकलं सर्पावर. जो तर पण सर्प इतका शहाणा आहे, त्याला माहिती मी पुढं कोणावर टाकायचं नाही, गप्प बसायचं. कारण आता जी शिक्षा होईल टाकली तरी होईल आणि न टाकली तरी होईल. कारण देव शेवटी न्याय करायचा म्हणजे करतो. आणि शमशोन गेला, त्यानंतर शमशोन एका वेश्याकडे जातो. आणि त्या वेश्याकडे आल्यानंतर लोकांना असं वाटतं, ह्या बलिष्ठ लोकांना, अरे ह्या शमशोनाला आता धरता येईल. ते रात्रभर त्या नगराच्या असणाऱ्या वेशीमध्ये बसले. आणि शमशोन मध्यरात्री उठला. त्याला झोपेतून उठल्यावर शमशोन निघाला. आणि निघाल्यानंतर सगळे त्या काळामध्ये शहराची दारं बंद व्हायची. ह्याने दारच आपल्या पाठीवर घेतलं. कसं घेतलं असेल हो? कसं घेतलं असेल? हे दार आहे, हे बंद झालंय. शमशोन इथून आला, इकडं बाहेर जायचं. इथं आल्यानंतर शमशोन पाठ लावली, दार उचललं, इकडं बाहेर आला, गोल फिरला, मग तो घेऊन गेला. असं घेतल्यानंतर उलटा नाही गेला. आणि लोक बघत राहिले. ते म्हणाले काहीतरी भयंकर माणूस दिसते. वर्षानुवर्ष जे दार कोण काढू शकत नव्हतं, ह्या एकट्या माणसाने एका झटक्यात हे वाहून नेलं. आणि ते परत तिथंच टाकलं नाही, खांद्यावर घेऊन लांबपर्यंत गेला गडी. आणि लोक घाबरू लागले. काही काळ गेला, शमशोनाला परत एक मुलगी आवडली. तिचं नाव ते आपल्या दलीला. शमशोनाला परत मुलगी आवडली. आणि शमशोन म्हणला आता दलीला सांगते लग्न करायचं. शमशोन दलीलाकडे गेला, गोष्टी सुरू झाल्या. आणि मग शमशोन तिच्यावर प्रेम करत होता. ती शमशोनावर प्रेम करत होती का? कशावरून? माझ्या बायबलमध्ये 2 कारण आहेत. दोन्ही कारण आज सांगतो. शमशोन तिच्यावर प्रेम करत होता, ती करत नव्हती. कारण की ज्या वेळेस शमशोन तिच्याकडे गेला, ती सारखंच टुनटुणं मागं लावायची, तुझी शक्ती कशात आहे, तुझी शक्ती कशात आहे, तुझी शक्ती कशात आहे. आणि म्हणून जगामध्ये एक म्हण आहे, वन साइड लव्ह इज ऑलवेज डेंजरस. शमशोनाने ते केलं ना, ह्याचं एकतर्फी प्रेम होतं. ती सारखीच विचारायची. दुसरी गोष्ट, ह्या दलीलाच्या प्रेमात हा पडलाय हे समजल्यानंतर शमशोनाला दलीलाला त्या बलिष्ठांच्या सरदाराने सांगितलं, अगं दलीला ऐक, तू जर आम्हाला त्याच्या अचाट सामर्थ्याचं रहस्य जर कळवू दिलंस किंवा सांगितलंस तर आम्ही प्रत्येक जण तुला काय देऊ? चांदीच्या मुद्रा देऊ. किती? घरी जाऊन वाचा. आता पैसे आले. ही प्रेम करत नव्हती, हिला आता बिझनेस करायचा होता, हिला पैसे मिळवायचे होते. आणि म्हणून ती गुपित प्राप्त करत होती. ज्या वेळेस देवाच्या मंडळीच्या दृष्टांतामध्ये पैशाला स्थान दिलं जातं, त्यावेळेस कठीण गोष्टी घडू लागतात. पैसा पुरवून देणारा देव आहे. आम्ही पैसे देत नाही देवाला. देतो का हो? नाही. देवाने आम्हाला दिलंय म्हणून आम्ही देवाला देतो. ज्या वेळेस एकदा आम्ही दानपत्रामध्ये आमची मूठ रिकामी केली ना, त्याच्यावर आमचा 0.1% पण अधिकार नाही. ते आता देवाचं झालंय. ते देवाचं झालंय. ते आम्ही ज्या वेळेस देवाला दिलंय त्यावर आमचा अधिकार राहत नाही. ज्या वेळेस आम्ही ते सोडून देतो त्यावेळेस त्याचे आशीर्वाद भेटतील. म्हणून अनेक वेळेस मी म्हणतो की आम्हाला देवाने दिलंय, त्यातून आम्ही फार थोडं देवाला देतो. परंतु या ठिकाणी दलीला आता व्यवसाय करू लागली. कोणाविषय? ज्याला पाचारण केलं त्याच्याविषय, ज्याला सांगितलं तो बलिष्ठातून सोडविल त्याच्याविषय. हा प्रत्येक वेळेस टार्गेट होत राहिला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाने मंडळी देखील दृष्टांतासाठी बोलवलंय. आणि जर मंडळीचा दृष्टांत बदलला तर कठीण आहे. आणि मग त्याने 1दा 2दा 3दा सांगितलं. आणि दलीला म्हणते, तुम्ही माझी कुचेष्टा करता,
माझी अवेल ना करता काय ते सांगा. आणि शेवटी तिथं लिहिलेलं आहे, त्यांच्या कटकटीमुळं आणि तिच्या हट्टामुळं त्यांनी आपलं सत्य तिला सांगितलं. ज्यावेळेस सारखे कटकट 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 होती ना, त्यावेळेस शमशोन मला कुठं कटकट करायची सांगून टाकतो. आणि तिने सांगितलं, पलिष्ठ एकदाच या आता. त्याचे सगळे केश मुंडन केलं आणि तो आता झाला केशहीन. ती म्हणते, शमशोना उठ, पलिष्ठी आले. आणि शमशोन वाटलं मी पुन्हा उठून. देवाचा आत्मा शमशोनाला सोडून गेला होता. प्रिय बंधू भगिनींनो, देवाच्या आत्म्याने मंडळीला सोडू नये, यामध्ये मंडळीचं भलं असतं. कोणीतरी म्हणेल, देवाचा आत्मा मंडळीला सोडून जाऊ शकतो का? हो, जाऊ शकतो. कारण जुन्या करारामध्ये परमेश्वर यहेजकेलाच्या पुस्तकात म्हणतो, त्यावेळेस यहेजकेल म्हणतो, मी पाहिलं की पूर्वेकडच्या दारातून देवाचं वैभव, की जे निवास मंडपामध्ये कर्राचा कोष स्थापन केल्यानंतर आलं होतं, ते देवाच्या मंदिरातून निघालं आणि पूर्वेकडच्या वेशीच्या बाहेर निघून गेलं. ज्यावेळेस मंडळीतला आत्मा निघून जातो, त्यावेळेस मंडळी केवळ एक सामाजिक संस्था राहते. ज्यावेळेस आत्मा निघून जातो मंडळीतून, त्यावेळेस मंडळी केवळ एक साधीसुधी इतर असणाऱ्या जगातल्या संस्थेसारखी संस्था राहते. ती स्पिरिच्युअली राहत नाही. ज्यावेळेस मंडळीचं असणारं सामर्थ्य कशात आहे हे ज्यावेळेस सांगितलं जातं, त्यावेळेस ते सांगितल्यानंतर त्यावेळेस मंडळी जी आहे, ही मंडळी एकंदरीत सर्वतोप्रकारे कठीण अवस्थेत होते. आपल्या देशाची एक चांगली पॉलिटिकल लीडर जयललिता यांना विचारलं, ह्या ख्रिस्ती लोकांचं करायचं काय? ती म्हणली, काय करायचं नाही, ह्यांचं जर आपण काय केलं ना हे वाढतील. कारण की पंडित रेणूने त्यांच्या एका पुस्तकात लिहिलेलं आहे, ख्रिश्चन्स आर लाईक बेड बग्स. ख्रिस्ती लोक हे ढेकणासारखे आहेत. आपण म्हणतो ना, एक मारला की 10 तयार होतात. त्यामुळे महात्मा पंडित नेहरूंनी सांगताना सांगितलं, आम्ही जर एक ख्रिस्ती माणूस मारला तर त्याच्या रक्तातून 10 तयार होतात. त्यामुळे यांना त्रास देऊ नका, शांततेत राहा. आणि जयललिता त्याच्या पुढे जाऊन म्हणताना असं म्हणाली की ह्या लोकांना काही त्रास देऊ नका, कारण ख्रिस्ती लोकांना त्रास दिला तर हे वाढतात. कारण ख्रिस्ती लोकांना त्रास दिला की हे येशूची प्रार्थना करतात आणि तो स्वर्गात बसलेला येशू प्रार्थना ऐकतो आणि चमत्कार व्हायला सुरू होतात आणि लोक ख्रिस्ताकडे आकर्षित. त्यामुळे यांना असं हे ह्यांच्यामध्ये भांडूनच संपतील. मंडळीला 2 शत्रू आहेत. एक बाहेरून मंडळीला त्रास देणारा आणि दुसरा जो शत्रू आहे तो मंडळीला आतून पोखरणारा. आमची गणना ह्या दोघांपैकी एकामध्ये पण नसावी, कारण दोन्ही पण ख्रिस्ताचे शत्रू आहेत, वधस्तंभाचे शत्रू आहेत. आणि वधस्तंभाचे शत्रू टिकू शकत नाहीत. त्याचे केस काढले, टकला केला, आता काय नाही. आणि बलिष्ठांनी त्याला धरलं आणि आणून पहिलं काम केलं, त्याचे डोळे फोडले. प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रकटीकरणाचं पुस्तक 3रा अध्याय लाउदिकीय मंडळी लिहिलेल्या पत्रामध्ये पुनरुत्थित ख्रिस्त जो 7 समयांमध्ये फिरतो, तो पुनरुत्थित ख्रिस्त 7 समयामध्ये फिरतो असं म्हणतो. हे लाउदिकीय मंडळीच्या दूताला आली, तिला असं वाटतं मला सर्व दिसतं, पण ती आंधळी आहे. तिचे डोळे उघडावेत म्हणून तिने माझ्यापासून अंजन किंवा काजळ विकत घ्यावं. आणि ते काजळ म्हणजे देवाचं वचन आहे. आम्ही लाउदिकीय मंडळीच्या काळामध्ये आहोत. आम्हाला सर्वांना, जागतिक ख्रिस्ती मंडळीला असं वाटतं की आम्हाला सगळं समजतं, आम्हाला सगळं माहित आहे. देवाचं वचन कालबाह्य झालं, 2000 वर्ष जुनं आहे, ते आता काय काम करेल. आणि म्हणून आम्ही देवाच्या वचनाच्या सोबत इतर नियम, अटी, रूढी, परंपरा याने आम्ही आमचे डोळे आंधळे करून घेतलेले आहेत. आणि देव म्हणतो, जर डोळे उघडायचे तर देवाच्या वचनाच्या अंजनाशिवाय आमचे डोळे पुनरुत्थान उघडले जाऊ शकत नाहीत. आणि त्या शमशोनाचे डोळे फोडले गेले. टप्प्याटप्प्याने मंडळीची डोळे फोडले गेले. किती जणांनी क्रूज शिपवरती प्रवास केला? क्रूज, राजेश, अजून कोण? येस, काही जण आहेत. इस्रायलला काय आलं तिथे फिरले ना, 4-5 तास काय ना फिरलो ना. क्रूज शिप जी आहे ना, ही लक्झरी आहे. आणि दुसरं एक शिप आहे सध्या आखाताच्या असणाऱ्या समुद्रामध्ये अमेरिकेने पाठवून उभा केलेला आहे, त्याला म्हणतात वॉरशिप. वॉरशिपवर किती जण गेले? वॉरशिपमध्ये झोपायची जागा नसते. वॉरशिपमध्ये 2 बाय 6 फुटाची जागा असते, त्यात असंच झोपायचं. दर 2 दिवसांनी
तिथं इमर्जन्सी अलार्म वाजतो आणि इमर्जन्सी अलार्म वाजल्यानंतर अवघ्या 5 मिनिटामध्ये तयार होऊन डेकवर जायचंय. अनेक वेळेस चर्च लक्झरी शिप झाले. रविवारी चर्चला यायचं, बसायचं, स्तुती आराधना ऊपर जाती है, ऐकायचं. प्रभुभोजन आमचा अधिकार आहे याप्रमाणे त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आणि आपल्या लक्झरी क्रूज शिपवरती बार आहे, क्रूज शिपवरती जेवण आहे, सगळं आहे. आणि त्या वॉरशिपवरती जर एखादा त्या ठिकाणचा सैनिक सारखाच लेट येतोय तर ती फेरी संपली की त्याला क्रूज शिपवरून हाकलून देतात, कारण की तुझी जागा नाही. चर्च हे वॉरशिप आहे, क्रूज शिप नाही. चर्च लक्झरी नाही. एक देवाचा सेवक आहे तो म्हणतो चर्च क्लब नाहीये. माहिती आहे ना क्लब? क्लब माहिती आहे का? क्लबमध्ये काय परिस्थिती असते? आम्ही मेंबरशिप घेतो, आम्ही मेंबर होतो, दर वर्षाला मेंबरशिप भरतो आणि त्या मेंबरशिपसाठी आम्ही काय करतो? फॅसिलिटी मिळवतो ना. चर्च क्लब नाहीये. चर्च मेंबरशिपवर चालत नाही. चर्च आम्ही देवाला देतो म्हणून आमच्या पद्धतीने व्हायला पाहिजे हेही नाही. चर्च ही ख्रिस्ताची वधू आहे. चर्च हे ख्रिस्ताचं शरीर आहे. चर्च हे ख्रिस्ताचा द्राक्षमळा आहे. चर्च हे देवाचं शेत आहे. चर्च ही जिवंत लोकांची इमारत आहे. चर्च क्लब नाहीये. त्याच्यामुळं लोकांनी जरी चर्चमध्ये सभासद फी असली, काय म्हणतो त्याला, काय शब्द आहे आपला, 360 रुपये भरतो चर्च फंड. आम्ही जरी चर्च फंड भरत असलो तरी आम्हाला अधिकाराने वागता येत नाही. आम्ही अधिकार गाजवू शकत नाही, कारण की चर्च हे ख्रिस्ताचं आहे. ना पाळकाचं, ना मंडळीचं, ना सभासदांचं, ना संस्थेचं, कोणाचंच नसतं. चर्च जे आहे ना ते त्या वर बसलेल्या देवाचं आहे. आणि ज्या वेळेस डोळे फुटले जातात ना त्यावेळेस मग आम्हाला चर्च पाळकाचं वाटतं, चर्च मंडळाचं वाटतं, चर्च संस्थेचं वाटतं, चर्च आमचं वाटतं. चर्च हे देवाचं आहे आणि देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो वधस्तंभावर मरण पावला, ज्याने स्वतःला रिक्त केलं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं ते चर्च आहे. आम्ही काही नाही केलं चर्चसाठी हो. उलट देवाच्या कृपेमध्ये आम्हाला त्या चर्चमध्ये घेतलं गेलं. डोळे फुटले की मग आम्ही रूढी परंपरेंना बायबलचा मुलामा लावायला लागतो. जुन्या करारात लिहिलं होतं ना ते करायचे ना. मग जुन्या करारात लिहिलंय भावानं तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट, एका माणसाला 4 स्त्रिया होत्या बायका म्हणून. चालेल का हो? आम्ही आमच्या सोयीने बायबल घेऊ शकत नाही. मग घ्यायचं ना, सगळंच घ्यायचं. देव तर म्हणतो एक पती आणि एक पत्नी, बरोबर आहे ना. मग आम्हाला वाटलं थोडंसं ह्यातून घ्यायचं. हे कसं झालं? केळ खाल्ल्यासारखं झालं. केळ सुगडायचं, साल खात नाही म्हणून साल फेकायची, नुसतं आतला केळाचा गर खायचा. त्याप्रमाणे आम्हाला वाटतं हे असं दिसतं म्हणून करायचं. डोळे फुटल्यानंतर आमचा देवाच्या वचनापेक्षा संस्कृतीवरती जास्त विश्वास बसतो. देवाचं डोळे फुटल्यानंतर आम्हाला देवाच्या नियमांपेक्षा, आज्ञापेक्षा, वचनांपेक्षा आम्हाला आमच्या वडिलोपार्जित गोष्टींचा फार अभिमान वाटतो. आणि संत पाऊल म्हणतो, मोशे लिहितो, मर्त मनुष्य तो काय की त्याची तू आठवण ठेवावी. काल पाटोळे सरांशी पाटोळे सर म्हटले मी 78 वर्षाचा झालो, काल वाढ 78 वर्षाचा झालो. आणि सर म्हटले बायबलमध्ये लिहिले मनुष्याचं आयुष्य 70 वर्ष, शक्ती असल्यास फार तर किती वर्ष मनुष्याचं आयुष्य देवाने अधोरेखित केलेलं आहे. किती आहे? 120 वर्ष. ज्या वेळेस नोहाच्या काळामध्ये पूर यायचा होता, देव म्हणाला मनुष्य जात बिघडली आणि म्हणून मी मनुष्याला 120 वर्षाचं आयुष्य देतो. आम्ही सगळं मिसइंटरप्रिटेड आहोत. काय 70 वर्ष 80 वर्ष म्हणून ढकलत 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 70-80 वर्षाला येतोय. म्हणा ना देवा तू म्हणाला 120 वर्ष तर 120 वर्ष जगतो. अरे ते सरकारला वेळ लागल पेन्शन देता देता 60 वर्ष. आम्ही आमच्या ज्यावेळेस
देवाने दिलेले शमशोनाचे डोळे फुटले, त्यावेळेस शमशोन आता देवाच्या आत्म्याने काम करू लागत नाही आणि तो शक्तिहीन झाला. ज्या वेळेस चर्चचा दृष्टिकोन बदलतो त्यावेळेस चर्च शक्तिहीन होतं. ज्या वेळेस चर्च ख्रिस्ताच्या वधूपेक्षा जगाकडे पाहतं त्यावेळेस चर्च शक्तिहीन होतं. ज्या वेळेस चर्च हे एंटरटेनमेंटचं ठिकाण होतं त्यावेळेस प्रिय बंधू भगिनींनो देवाचं गौरव होणं बंद होतं. ज्या वेळेस चर्च दृष्टांत विरहित होतं त्यावेळेस चर्च दृष्टीहीन झालंय समजतं. ज्यावेळेस चर्च मधल्या गोष्टी देवाचं गौरव करण्यापेक्षा स्वकेंद्रित माणसाचं गौरव करू लागतात त्यावेळेस हे समजून घ्यावं की शमशोनासारखे चर्चचे डोळे फुटलेले आहेत. ज्या वेळेस मंडळी ही कोमट होते, माहिती ना कोमट, प्रकटीकरणाचं पुस्तक 3 अध्याय लावदिकिया म्हणजे तू कोमट आहे आणि ख्रिस्त म्हणतो तू कोमट आहे म्हणून मी तुला माझ्या तोंडातून ओकून टाकलंय. चर्च ज्या वेळेस कोमट होतं, चर्च ज्या वेळेस सगळ्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करू लागतं, चर्चमध्ये गेल्यानंतर देवाचा, चर्चच्या बाहेर गेल्यानंतर दुसऱ्याचा, चर्चमध्ये बसल्यानंतर जस काय त्या रस्त्यावर पडलेली जमीन तिथं बी पडलं, व्हेरी गुड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आजचं देवाचं वचन फार चांगलं होतं, मला आवडलं, पण मी गेटच्या बाहेर गेलो, तिथंच बरं आहे, लोक घेऊन झाला घरी. घरी गेले की बायको म्हणाल कशाला जेवणावरती नावं ठेवताय, पाळकाने कालच्या रविवारी संदेश दिला होता. मला एक शब्द आवडत नाही बरं का, पाळक साहेब म्हटलेला. पाळक म्हणलेला आवडतं, मी साहेब नाही हो. कधी कधी लोकांना असं वाटतंय हे सोपं आहे ना, साहेब लगेच लागतंय माग. वयोवृद्ध मंडळीने मला आब्राम म्हणलं तरी चालेल. अहो संत पावलाला आपण पाऊल म्हणतो ना, ही पोरं म्हणतील चांगला चान्स भेटलाय, चर्च सुटले की कसं काय आब्राम बरं आहे का म्हणून सांगितलं वयोवृद्ध मंडळीने. हसतोय बघा सुशांत कसा कोपऱ्यात. बरं ओके. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्याचे डोळे फुटले, शक्तिहीन झाला. ज्यावेळेस दृष्टांत संपतो, दृष्टी संपते त्यावेळेस आम्ही शक्तिहीन होतो. जर मंडळीचा दृष्टांत संपला तर मंडळी शक्तिहीन होते आणि शक्तिहीन होण्यासाठी खूप कारण आहेत. पुढची गोष्ट, आता ह्याला एक काम दिलं, काय? एक मोठं जातं दिलं आणि दळदळण. जो माणूस एका झटक्यामध्ये वेस्टचं गेट काढून घेऊन जातो ह्याला काम दिलं, काय? एकच गिरमिट, गर गर गर. ज्या वेळेस चर्च रुटीनमध्ये अडकतं त्यावेळेस त्या शमशनासारख्या तेवढंच म्हणून नीतिसूत्रपासून म्हणजे जेथे दृष्टांत नाही तिथे लोक नाश पावतात. मंडळीचा दृष्टांत ज्यावेळेस संपत जातो त्यावेळेस लोक नाशाकडे प्रस्थान करू लागतात आणि शमशोन तेच करतोय. गर. आला जानेवारी, ट्र. आला फेब्रुवारी, ट्र. आला मार्च, ट्र. आला एप्रिल, टूर. आला मे, VBS टूर. ह्याच्यापेक्षा नवीन काय आम्हाला करता येईल का? आम्हाला दळण दळल्यानंतर ते दळलेलं दळण कोणाच्या उपयोगाचं होत होतं? शमशोनाच्या नाही, त्या पलिष्ठी लोकांच्या उपयोगाचं होत होतं. आम्ही असं काही काम करतोय का की आम्ही केल्यानंतर आमच्या असणाऱ्या गोष्टींचा उपयोग अविश्वासणाऱ्यांना होतो विश्वासणाऱ्यांपेक्षा? आम्ही रुटीनमध्ये अडकलोय काय? रुटीन तोडून बाहेर यायला शिकायला पाहिजे. आणि जर आम्ही रुटीनमध्ये अडकलोय ना तर ह्यातून बाहेर यायला पाहिजे. आणि शमशोन तेच करतो आणि सगळं करत असताना एक दिवस शमशोनाच्या त्या असणाऱ्या आपल्या, आता आलो त्याच्याकडं, त्याच्या डोक्यावर पुन्हा केस उगवू लागले. दागोन देवाचा उत्सव आहे हा. दागोन देव आम्हाला परत शमूएलाच्या पुस्तकात दिसतो. एलीची मुलं आहेत ना, त्यांनी ते कर्राचा कोश न्याला, पलिष्ठी लोकांनी आला आणि दागोन देवाच्या देवळात ठेवला. सकाळी बघितलं तर दागोन देव त्या कर्राच्या कोशाच्या पुढं नतमस्तक आहे. पुजारी येऊन म्हटला अरे भयंकर झाले. परत देव उभा, कर्राचा कोश बाजूला सारखवला. दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन तो बघतो आता ह्याचा हात तुटला आणि पाय तुटले. तो म्हणला ह्याला हाकला. आणि मग त्याने काय केलं, नवीन बैलगाडी केली, नवीन बैल जुपले. आणि जर समजा हे देवापासून असेल, हा त्याच्या ठरलेल्या ठिकाणी जाईल. आणि त्याच्यावरती कर्राचा कोश लादला आणि कर्राचा कोश ते 2 बैल
देव प्राण्यांवरती काम करतो, देवाचं प्राण्यांवरती वर्चस्व आहे त्याचं चिन्ह आहे, ते बरोबर घेऊन शिलोहमध्ये आले, कारण देव त्यांचा मार्गदर्शक होता. ह्या दागोन देवाचा उत्सव आहे आणि ते सगळे म्हणाले, अरे चला, ज्याने आम्हाला त्रास दिलाय त्या शमशोनाला आमचा देव दागोन याने आमच्या हातात दिलेला आहे, त्याची थोडी चेष्टा करू. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जग मंडळीची चेष्टा करावी अशी आमच्यापासून कृती घडू नये. पूर्वी समाजामध्ये प्रॉब्लेम झाला की लोक कुठे यायचे? मिशनरीकडं, चर्चकडं. आता आमची साक्ष आम्ही गमवू लागलोय. आज मुद्दा म्हणून रेकॉर्ड करतोय, कारण हा चर्च फक्त ह्या चर्च संदेश ह्या चर्चसाठी नाहीये. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पूर्वी लोक चर्चकडे यायचे, आमचं असं असं आहे. आता चर्च जाऊ लागले. एक देवाचा सेवक म्हणतो, चर्च शुड गो ऑन द स्ट्रीट्स बट लेट नॉट स्ट्रीट्स कम इन टू द चर्च. मंडळीने रस्त्यावर गेलं पाहिजे, रस्त्याने चर्चमध्ये यायला नकोय, मंडळीत यायला नकोय. आता उलटा प्रवाह सुरू झालाय. आणि मग तो शमशोनाला घेऊन या, त्याची आपण थोडी अवहेलना करू, मस्करी करू, चेष्टा करू, आनंद लुटू. त्या शमशोनाची अधोगती सुरू झाली. पलिष्ठी मुलगी आवडली, त्यानंतर त्या मुलीच्या विवाह न झाल्यामुळे त्यांनी केलेलं कृत्य, तो गेला वेश्येकडे. त्यानंतर दलीला, आमच्यामुळं आमच्या ख्रिस्ताच्या मंडळी जी त्याने रक्त देऊन मोल देऊन विकत घेतली, तिची अवहेलना आणि कुचेष्टा जगाने करू नये, त्याकडे आम्ही लक्ष देणं नितांत गरजेचं आहे. ह्याची ते म्हणजे घेऊन या आपण. आणि त्या दिवशी त्या स्टेडियममध्ये 3000 पब्लिक बसलेला आहे. सगळे म्हणतात, ज्याने आम्हाला त्रास दिला, ज्याने आमची शेतं जाळली, ज्याने कोल्हे सोडले, ज्याने आम्हाला मारलं, आमचे लोक मारले, तो आज आमच्या समोर आता विदूषकाचा खेळ करणार आहे. मंडळीला जगासमोर विदूषक होऊ देऊ नये. माहिती ना विदूषक? चेहरा एक नाही, काय म्हणतो आपण, मुखवटा ना, काय म्हणतो, मुखवटा. मुखवटा एक, आतून एक नाही. त्याला आणलं आणि शमशोनाला धरून आणणारा एक लहान मुलगा आहे. एक सुंदर कविता एका माणसाने त्या लहान मुलावर लिहिली. मी मागच बायबल स्टडीमध्ये बोलून दाखवली शास्त्राच्या पुस्तकात. सुंदर कविता. तो लहान मुलगा जसं काय म्हणतो, अरे शमशोना, मी तुझे डोळे आहे, तुझे डोळे गेले म्हणून काय झाले, मी तुझे डोळे आहेत. तुला रडता येत नाही पण मी अश्रू गाळतो, तुला दिसत नाही पण मी तुझ्या तुझ्या पायांसाठी मी पावलं म्हणून काम करतो. हे शमशोना, ज्याने हजारांना मारलं त्याला माझ्या हाताची गरज पडते. हे शमशोना, तू किती शक्तिहीन झालास, माझ्याशिवाय तुला काही करता येत नाही. तू त्या व्यूहरचनेमध्ये अडकलास, सारखंच बसून ते राडगाडगं फिरवतोय. आणि तो घेऊन तोपर्यंत त्या मोठ्या स्टेडियममध्ये घेऊन आला. आणि शमशोन स्टेडियममध्ये त्या मुलाला म्हणतो, ज्याच्यावरती हे मंदिर उभं आहे ते 2 पिलर दाखव. कारण शमशोनाला ते मंदिर ऑलरेडी माहीत होतं की हे मंदिर कशावर उभं आहे. आणि तो म्हणतो, मुला पळ, मुला पळ. जर चर्चेसची अवस्था दृष्टीहीन आणि दिशाहीन असेल तर कुणीतरी ह्या मुलासारखा आहे की जो पिलर दाखवेल. आणि त्या पिलरला पर्यंत शमशोन शेवटी देवाला, हे देवा, हे देवा, एकदाच सामर्थ्य दे, कारण की ह्या बलिष्ठांकडून माझे डोळे फोडलेल्यांचा मला सूड उगू देत. एकदाच. जर मंडळी दिशाहीन आहे, मंडळी जर दृष्टीहीन आहे, मंडळी जर दृष्टांतहीन आहे, तर ज्यांना टोचतं त्यांनी प्रार्थना करणं देवाकडे गरजेचीच आहे. हे देवा, तू वाचव, तू संरक्षण कर, तू दृष्टांत दे, तू डोळे उघड. एका माणसाची प्रार्थना जग बदलू शकते. काल मी एक पोस्ट टाकली होती व्हॉट्सअपला. जे आमची पॉलिटिक्स करू शकत नाही, जे आमचं पुलपिट करू शकत नाही, ती आमची प्रार्थना करू शकते. आम्ही चर्चा करण्यापेक्षा आम्ही प्रार्थना करायला हवी. हे देवा, एकदाच
शमशोनाचे केस पुन्हा उडवू लागलेत. एक दिवस नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती मंडळांना आहे की शमशोनाचे केस पुन्हा उगवतील, मंडळ्या पुन्हा उभा राहतील, पुन्हा एक मोठं पीक या महाराष्ट्रामध्ये कापलं जाईल, पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये मोठं संजीवन उभा राहील. परंतु त्यासाठी ज्यांना टोचतं की आमची मंडळी दिशाही नाही, त्यांनी गुडघे जिगावणं, प्रार्थना करणं गरजेचं आहे. दुसरे काय करतात यापेक्षा मला हे जर दिसलं तर मी प्रार्थना करणं गरजेचं. हे देवा, पुन्हा एकदा एक नवीन संजीवन ह्या महाराष्ट्रामध्ये तू ओत. चर्चेळी मंडळांचा उत्कर्ष आणि देवाच्या द्राक्षमळ्याचा उत्कर्ष होणार नाही, आमच्या प्रार्थनेने उत्कर्ष होईल. त्याचे केस पुन्हा वाढू लागलेत. मंडळीला पुन्हा दृष्टांताची नवीन झालर येऊ लागली. मंडळ्या पुन्हा देवाकडे आरोळी मारू लागल्यात. ही तरुण मंडळीची नवीन पिढी आहे, ही देवाला म्हणते, देवा आम्हाला पुन्हा एकदा 1905चं संजीवन अनुभव देत. देवा आम्ही दृष्टीहीन झालोय, तुझ्या वचनातला अंजन आमच्या डोळ्यात घाल, म्हणजे तुझा प्रकाश आम्हाला दिसेल. शमशोनाचे केस पुन्हा उगवू लागलेत आणि ह्या मंडळीला पुन्हा एकदा सामर्थ्य मिळेल. आणि शमशोनाने एकदा शेवटचं नाव घेतलं, दोन्ही पिलर ढकलले आणि त्याने त्याच्या हयातीत जेवढे लोक मारले नाही तेवढे त्या दिवशी त्याने लोक मारले. 200 वर्ष मराठी मंडळीला किंवा महाराष्ट्रामध्ये सुवार्ता येऊन झाले. 200 वर्षात जेवढं पीक देवाच्या द्राक्षमळ्यामध्ये ह्या 200 वर्षात गोळा झालं नाही, त्याच्यापेक्षा जास्त पीक आम्ही प्रार्थनापूर्वक देवाला हाक मारल्यानंतर गोळा होईल. आणि देव आज वाट पाहून म्हणतोय, कोण माझ्याकडं प्रार्थना करेल. एकच हंगाम दे, एकच हंगाम दे, एकच हंगाम दे. कर्नाटकच्या एका पालकाने संदेश देताना सांगितलं, आम्ही खूप ओरडलो, आम्हाला दे. हे 5च वर्ष भेटलेत, नवीन सरकार आले ना, 5च वर्ष भेटलेत. ह्या 5 वर्षात काम करा, नाहीतर पुढची 5 वर्ष तुम्हाला नको नको करतील. देवाने दिलेत प्रार्थनेने. हाक मारा देवाला, देवा पुन्हा एकदा आम्हाला शमशोनाचे केस आमच्या डोक्यावर उगवू देत. पुन्हा एक मोठं संजीवन दे, पुन्हा एक मोठी बेदारी दे, पुन्हा एक मोठा चमत्कार कर, पुन्हा चिन्ह दाखव, पुन्हा दृष्टांत पूर्णतेत जाऊ देत तुझा. आम्हाला दृष्टीहीन करू नकोस, तर आम्हाला दिलेला जो दृष्टांत मंडळीला आहे, सर्व लोकांना शिष्य करा, त्यामध्ये आम्ही पळावं, मागं लागावं. आम्ही फक्त जात्याच्या घरघरीमध्ये अडकू नये. म्हणून हे देवा, यातून तू आम्हाला मोकळं कर, आम्हाला दृष्टांत दे, आम्हाला अंजन दे. आम्हाला अजूनही काय पेहराव घालायचा हे समजत नाही, तुझे नीतिमत्वाचे वस्त्र आम्हाला घालायला दे. ही प्रार्थना केल्यानंतर एक मोठी बेदारी आणि संजीवन या महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रिय बंधू भगिनींनो, म्हणून आज देव उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाकडे लक्ष देऊन ऐकत आणि म्हणत आहे, माझ्याकडे कोण प्रार्थना करेल. किती जणांनी आज बायबल आणले आपलं आहे का? आपलं स्वतःच आहे ना, स्वतःच आहे ना, पर्सनल प्रॉपर्टी आहे ना, आहे ना, का दुसऱ्याची प्रॉपर्टी आणली, आईची, पप्पाची, मम्मीची, दादाची, भावाची? स्वतःची आहे ना, पर्सनल प्रॉपर्टी आहे ना. लिहा या पर्सनल प्रॉपर्टीमध्ये जर आज देव बोलत असेल, काढा पहिलं पान, काढा पहिलं पान. मला एक चर्चने दिलेलं बायबल आहे. लिहा इथं वरती पवित्र शास्त्र आणि जुना काळामध्ये लिहा, देव मला आज मंडळीच्या प्रार्थनेसाठी बोलावतोय, संजीवनासाठी. लिहा, लिहा तारीख, करा रोज प्रार्थना, बघा देव चमत्कार करतो की नाही. हे देवा, मी जिवंत आहे, तोपर्यंत ह्या महाराष्ट्रामध्ये संजीवन येऊ देत. आमचा देव एवढा आशक्त आणि तोकडा नाही की जो आमची प्रार्थना ऐकल्यानंतर चमत्कार करू शकत नाही. जे वयोवृद्ध मंडळी आहे, प्रार्थना करा, आम्ही जिवंत असूपर्यंत त्या महाराष्ट्रात संजीवन दे. याचा अर्थ जोपर्यंत संजीवन येत नाही तोपर्यंत तुम्ही जगातून जाऊ शकत नाही. ज्याला असं वाटतं मी खूप वर्ष जगावं, त्यानं म्हणावं, देवा दे, हे किती आहे, 2000 3000ला संजीवन दे, तोपर्यंत जीवन ठेव. करा प्रार्थना, लिहा इथं, मागा देवाला. अहो मागून तर बघा, कारण येशू म्हणतो, अजून तुम्ही माझ्या नावाने काय मागितलं नाही म्हणून तुम्हाला मिळालं नाही.
तुमचा आनंद पूर्ण होण्यासाठी मी देईल. आणि आमचा आनंद पवित्र शास्त्रादी दृष्टांताचा आनंद आहे की पुन्हा एकदा केस उगवायला हवेत. त्या राडगाडग्यातून बाजूला व्हाया, गर 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 फिरण्यातून बाजूला होऊन नवीन गोष्टीकडे लावा, नवीन संजीवनाकडे पहा, नवीन दृष्टांताकडे पहा आणि बघा देव काम करतो की नाही. शेवटचं एक उदाहरण सांगतो. चीनमधला मनुष्य, त्याच्या वडिलांनी 12 वर्षामध्ये 1000 लोकांना ख्रिस्ताकडे आणलं. हा सेवेत आल्यानंतर तो म्हणाला, मी माझ्या वडिलांपेक्षा दुप्पट लोक ख्रिस्ताकडे आणेल. आणि तो देवाकडे प्रार्थना करू लागला. देव त्याला म्हणला, मला तुला दुप्पट देण्याची काही गरज वाटत नाही. मग देवा काय देणार? आणि देवाने त्याला एक योजना दिली. आणि त्या योजनेमध्ये ह्या मुलाने अवघ्या 15 वर्षामध्ये कमीत कमी 25 लाख लोक ख्रिस्ताकडे आणले. आणि पॅटर्न फार सोपा आहे. जानेवारीत सेमिनार घेणार आहोत. पुढचं वर्ष सुवार्तेचं वर्ष म्हणून गाजवणार आहोत. चर्चमधला प्रत्येक मनुष्य सुवार्तिक व्हायला पाहिजे, तरच संजीवन येईल. असं म्हणून चालणार नाही हो. नाही, देवाने फक्त मला ॲडमिनिस्ट्रेशन करायला बोलवलं, देवाने फक्त मला झाडू मारायला बोलवलं, देवाने प्रत्येकाला अगोदर साक्षी म्हणून बोलावले, देवाने प्रत्येकाला अगोदर सुवार्तिक म्हणून बोलावले. मी पाळक आहे ना, अगोदर साक्षी आणि सुवार्तिक आहे, मग पाळक आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, शमशोनाचे केस उगवू लागलेत आणि मंडळीमध्ये आता नवीन दृष्टांताचे केस उगवू लागलेत. आणि हे नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्रात एक मोठं संजीवन आल्याशिवाय राहणार नाही. गाव तिथे मंडळी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. प्रार्थना करा. आज जर देव म्हणतो ना प्रार्थना करा, हट्टी होऊ नका. अरे कशाला प्रार्थना करायची, मग मला पण सुवार्ता सांगावं लागेल. मग देव डबल विचारेल. एक तर प्रार्थना करायला ती केली नाही, आणि सुवार्तिक तुला ऑलरेडी म्हणून बोलावलं आहे. सुवार्तिक म्हणजे फक्त जॉय जाधव नाहीत, पास्टर वागळे नाहीत, अब्राहम नाही, आम्ही सगळे सुवार्तिक आहोत. शमशोनाचे केस वाढत आहेत. इट इज अ प्रेयर ऑफ होप. प्रार्थना करा, हे देवा संजीवन दे. उभा राहूयात.